मुद्दा मीच लावून धरला आणि आपल्या 3230 परिवारासाठी 130 कोटी रुपये मंजूर केले, याचाही लाभ आम्ही तुम्हाला दिलेला आहे। यामध्ये काही लोक राहिले असतील, त्याच्यात काही अडचण असेल, आपण आम्हाला अर्ज करा, आम्ही त्याच्यामध्ये हस्तक्षेप करून तुम्हाला तोही लाभ देऊ। आणि याच्याही पुढे जाऊन मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे की ज्या वेळेस आपण वाढीव कुटुंबाचा सर्वे केला त्यावेळेस आपण लग्न झालं किंवा नाही हा आपण क्रायटेरिया गृहीत धरला होता, परंतु लेंडी भागामध्ये जमिनी गेल्या, घरांची पडझड झाली, काही लोकांचं लग्न 30व्या वर्षी झालं, काही लोकांचं 32व्या वर्षी झालं आणि काही सदन लोक होते त्यांचं लवकर लग्न झालं। त्यामुळं अशा परिस्थितीमध्ये लग्न हा क्रायटेरिया न धरता ज्यांचं वय 21 वर्ष झालं अशा सर्व तरुणांना नवीन कुटुंब असं गृहीत धरून शासनाकडून अनुदान भेटलं पाहिजे, यासाठी सुद्धा मी प्रयत्नशील आहे, मी झगडत आहे। परंतु जर तुम्ही लोकांनी माझ्या आगमनावर जर एवढा गोंधळ घातला तर या गोष्टी कशा होऊ शकणार आहेत। पण माझी विनंती ही आहे की आपण माझ्याशी संवाद करा। पाऊस पडला ही माझ्या तुमच्या हातातली बाब नाही, ही नैसर्गिक आपत्ती होती। पाऊस कुठे पडणार, कधी पडणार आणि किती पडणार हे आपण कोणीच ठरवू शकत नाही। ही नैसर्गिक आपत्ती होती आणि आपल्या घरात पाणी आलं, एक तलाव गोंती भागामध्ये जे कर्नाटकमध्ये तो तलाव फुटला आणि एकच पाण्याचा लोंढा आला आणि याच्यामध्ये आपले घर डुबले। ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे, याचा मी कोणालाही आनंद नाहीये। जेवढं दुःख तुम्हाला आहे तेवढं आम्हालाही आहे आणि आम्ही या ठिकाणी जे आलेलो आहोत ते तुम्हा सर्वांना मदत झाली पाहिजे या भूमिकेतून आलेलो। त्यामुळं सर्वांना माझी एकच विनंती आहे, आपल्या भावना तीव्र आहेत, कोणी रागात काही बोलला असेल त्याचा मला काही खेद नाही, कारण घरामध्ये पाणी गेल्यानंतर आपला संसार वाऱ्यावर आल्यानंतर लोक तीव्र होतात, त्याच्यामध्ये माझे काही आपला आक्षेप नाही आहे। परंतु माझी एकच विनंती आहे की जे अधिकारी आपल्याकडं आपल्याला मदत करायला आलेत आपण त्यांना मदत करू द्या, आपल्या अडचणी त्यांना सांगा। आपण त्या ठिकाणी गोंधळ घातला तर त्या ठिकाणी कामामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो, एवढी आपल्या सर्वांना या ठिकाणी मी विनंती करतो। सगळ्या व्यवस्था या ठिकाणी केलेल्या आहेत, अजून याच्याही पुढच्या कोणत्या सोयी असतील तर आपण मला सूचना करा। यामध्ये आपण जनावरांची आता सांगतो ऐका,